10व्या महिन्यात मी केवायसी केली होती 31 तारखेला, तर माझा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाहीये। मी कलेक्टर ऑफिसमध्ये आलेली आहे, तर तिथं म्हणतात की तुमची केवायसी चुकलेली आहे, पण आमची केवायसी सक्सेस झाली होती असा आम्हाला मेसेज आला होता। तरी पण आमचे पैसे आले नाही। आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी इथं जमा झालेलो आहोत कलेक्टर ऑफिसपाशी, तरी पण थांबा करत आहे। हे काय म्हणे ऑफिसवाले काय बोलले? केवायसी झाली नाही म्हणले, तुमची केवायसी चुकली म्हणतात, पण ते म्हणतात आमची केवायसी झाली होती, सक्सेस दाखवली आमची, तरी पण नाही म्हणतात। मग याच्यावर काय? आता बाकी इतर महिलांना काही हप्ता मिळाला का? काही नाही, हप्ता मिळाला नाही। 2 महिन्याचा हप्ता आम्हाला नाही मिळालेला। आमची 10 महिन्यापर्यंत आमचे पैसे आले आणि 10व्या महिन्यात आम्हाला सांगितलं की केवायसी करा लाडक्या बहिणीची। मग आम्ही नंतर केवायसी केली। मग केवायसी केल्याच्या नंतर पण आम्हाला सांगितलं की तुमची चुकली, नंतर पुन्हा करा। नंतर पुन्हा आम्ही केवायसी केली, पण तरी पण आमचा हप्ता आलेला नाही। 2 महिने झाले आमचा हप्ता थकीत राहिला। काही महिलांना मिळाला, आमच्या शेजारच्या काही महिलांना हप्ता मिळाला आणि आम्हाला मिळाला नाही। मग तेव्हा आम्हाला समजलं की म्हणजे काही महिलांना मिळाला ना, आम्हाला मिळत नाही। त्यामुळे आम्ही इथं वाशिम जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसला आलो आहे आणि इथं विचारलं, आम्ही आमचे आधार कार्ड मागितले आणि आम्ही विचारलं की आमचं काय झालं, आमची लाडक्या बहिणीचे पैसे का मिळत नाही आम्हाला। तर त्यांनी सांगितलं की तुमची केवायसी चुकली। मग याच्यावर ऑप्शन काय, आम्हाला काही समजलंच नाही। आता आम्ही काय करायचं? बरं, माझ्यासारखी एखादी महिला ठीक आहे काही करल तरी, पण ज्या महिला अशिक्षित आहे त्यांनी काय करायचं? मला हे सांगायचं आहे की शासनाला की तुमच्या लाडक्या बहिणी आहेत तर सगळ्याच लाडक्या बहिणी ठेवा, नाहीतर मग लाडक्या बहिणीचा हा कायदा बंद करा।